आता आणखी एक महत्त्वाची अपडेट। मुंबई आज दोन मोठ्या महत्त्वाच्या महासभा होणार आहेत। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे महायुतीच्या शिवाजी पार्कवरील सभेत एकत्र येणार आहेत। तर इंडिया आघाडीची ही मुंबईच्या बीकेसी मध्ये आज जाहीर सभा होणार आहे। दरम्यान या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊया। जिथे मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे त्या शिवाजी पार्कातून आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आहेत। तर जिथे महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची सभा होते आहे त्या बीकेसी मैदानातून आपला प्रतिनिधी गजानन उमाटे आता आपल्या सोबत आहे। सगळ्यात आधी आपण प्रदीपकडे जाऊयात। प्रदीप, काय तयारी बघायला मिळते शिवाजी पार्कावर? सध्या मी खरं तर महाविकास आघाडीची सभा ज्या मैदानावरती होते त्या बीकेसी मैदानावरती उभा आहे। आपण पाहतोय की बीकेसी मैदानावरती इंडिया अलायन्सची जी सभा होते त्या सभेची तयारी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे। आपण पाहतोय की 1 लाख खुर्च्या या मैदानामध्ये टाकण्यात आल्याची माहिती अनिल परब यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहतोय की या सभेच्या ठिकाणी इंडिया आघाडीतील जे सगळे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार वातावरण निर्मिती जी आहे ती केली जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या 5व्या टप्प्यासाठी ज्या मुंबईतल्या 6 जागांसाठी मतदान 20 तारखेला पार पडते त्या 6 जागांसाठीची ही खरं तर प्रचार सभा जी आहे अतिशय महत्त्वाची आहे। कारण आजच्या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांची आज जी बीकेसीवरती सभा होते त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकरता संपूर्ण खरं तर मुंबईवासियांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आपण पाहतोय बीकेसी मैदानामध्ये ही सगळी सभेची तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। मोठ्या प्रमाणावरती खुर्च्या ज्या आहेत त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपचे मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते पहिल्यांदाच खरं तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत। आणि आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाल्यानंतर ते दोघेही खरं तर या सभेच्या ठिकाणी येतील। मात्र आपण पाहतोय की सगळी सभेची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतील 5वा टप्पा जो लोकसभेचा पार पडतोय त्या लोकसभेच्या अनुषंगानं आज उद्धव ठाकरे काय नेमकं सभेमध्ये बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अरविंद केजरीवाल हे खरं तर आज मुंबईमध्ये येत आहेत, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीवरती सुद्धा विरोधी पक्षाकडून टीका केली जाते। अरविंद केजरीवालांनी वक्तव्य केलेलं होतं की जर कदाचित भविष्यामध्ये एनडीएचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे यांना अटक केली जाईल। त्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल आज नेमकं काय बोलतात काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बीकेसीमध्ये सभेची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, ठीक आहे, बरोबर। जिथे महाविकास आघाडीची सभा होते त्या बीकेसी मध्ये नेमकी काय तयारी आहे ते आता आपण प्रदीप कापसेकडून जाणून घेतलं। आता आपण थेट शिवाजी पार्क मध्ये जाऊयात जिथे मोदी आणि राज ठाकरे यांची संध्याकाळी सभा होणार आहे। गजानन उमाटे तिथून आपल्यासोबत आहे। गजानन, नक्कीच महायुतीची भव्य दिव्य सभा थोड्याच वेळात सुरू होत आहे आणि पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मंचावर येतात। आपण सभेची तयारी या ठिकाणी बघू शकतो। जवळपास 1 लाख खुर्च्या या संपूर्ण सभास्थळी टाकण्यात आलेला आहे आणि 6ही लोकसभा मतदारसंघातून लोक यायला सुरुवात झालेली आहे। काही दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। मी एक हिंदू अशा प्रकारचे फलक घेऊन या ठिकाणी काही लोक आलेले आहे। हिंदू के शेर या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे। हे सगळे नेते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते तयारी परत एकदा मी दाखवतो। हे बघा तयारी आणि सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे झेंडे लागलेले आहे आणि वेगळ्या भागातून कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत भाजपचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, काय तयारी आहे? मुंबईच्या 6ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या महायुतीच्या प्रचारासाठी आज आदरणीय नरेंद्रजी मोदी या ठिकाणी येत आहेत आणि आपण पाहू शकता लक्षावधी लोकसंख्येचं हे मैदान आज तुडुंब भरलेलं आणि वाहताना प्रचंड संख्येने आपल्याला दिसणार आहे। ठाकरे पहिल्यांदाच मोदींसोबत एकत्र मंचावर दिसतात। निश्चितपणानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मराठी जनांच्या हृदयावर राज्य करणारे जर कोणते नेते असतील तर ते आदरणीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांची सभा आज मोदीजींच्या नेतृत्वातील या सभेसाठी आलेल्या आहेत। निश्चितपणाने चांगली होईल असा मला विश्वास आहे। बरोबर बरोबर। तर कार्यकर्ते आणि काही नेते पदाधिकारी देखील यायला सुरुवात झाली आहे। धन्यवाद गजानन आणि प्रदीप, तुम्ही दिलेल्या आढाव्याबद्दल आणि माहितीबद्दल।